माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज जगामध्ये अशा लोकांना मान सन्मान आहे की ज्यांच्याकडे फार मोठं ज्ञान आहे, जे विद्वान आहेत, ज्यांच्याकडे फार मोठी बुद्धिमत्ता आहे किंवा ज्यांच्याकडे शिक्षणाच्या फार मोठ्या पदव्या आहेत. अशा लोकांना फार मोठा मान आणि सन्मान आहे. जेव्हा तुम्ही कोणासमोर बोलायला उभे राहता तेव्हा लोक पहिला विचार करतात की तुम्ही शिकलेला किती आहात, तुमच्याकडे पदवी कोणती आहे. जेव्हा तुम्ही लोकांसमोर बोलायला उभे राहता तेव्हा लोक विचार करतात की तुम्ही किती मोठे विद्वान आहात, तुम्ही किती मोठे पंडित आहात, तुमच्याकडे किती मोठं ज्ञान आहे. पण या ज्या जगातल्या गोष्टी आहेत आणि जगातल्या लोकांची ही जी विचारसरणी आहे, देवाच्या नजरेला याला काहीही किंमत नाही. बायबलमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे आणि आपण याचा प्रत्यक्षात अनुभवही घेत आहोत की देवाच्या राज्यात शिक्षण झालेले किंवा फार उच्च शिक्षित लोक कमी आहेत. पौल हा प्रभू येशूचा शिष्य, जो नंतर बनलेला शिष्य आहे, जो उच्च शिक्षित किंवा विद्वान पंडित होता, परंतु येशूने त्याच्यासोबत राहण्यासाठी जी 12 माणसं निवडली, जे प्रेषित होते, त्यांच्यामध्ये मात्र कोणी उच्च शिक्षित किंवा विद्वान किंवा पंडित नव्हता. आणि तेव्हापासून आजपर्यंत हेच सुरू आहे. देव अशा लोकांना निवडतो जे जगाच्या दृष्टीने अजिबात सन्मानित नाही आहे. देव अशा लोकांना निवडतो जे जगाच्या दृष्टीने दुबळे आहेत. अशा लोकांना निवडतो ज्यांच्याकडे जगाच्या दृष्टीने काहीही ज्ञान नाही आहे, जे ज्ञानी नाही आहेत, जे विद्वान नाही आहेत, जे पंडित नाही आहेत. अशा लोकांना देव निवडत आहे. पौलासारखे जे लोक देवाच्या राज्यात आज आहेत ते फार कमी प्रमाणात आहेत, कारण देवाने अशासाठी कमी ज्ञानी किंवा जगामध्ये सन्मानित असलेल्या लोकांना निवडलेलं आहे की त्यामुळे देवाचे गौरव व्हावेत. देवाचे गौरव व्हावेत म्हणून देवाने जगातले दुर्बळ, हीन दीन आणि ज्यांना जगामध्ये काही मान सन्मान नाही आहे असे लोक निवडलेले आहेत.